आहे तो म्हणजे योग आणि मानसिक स्वास्थ्य याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा आणि आपल्या समाजाचा विकास करायचा आहे. त्या संदर्भात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे धन्यवादाचा. मनुष्याला 3 गोष्टीची गरज असतं. एक म्हणजे त्याला मानसिक समाधान मिळालं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे आणि शरीर पण स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं पण असलं पाहिजे. बरोबर. तर सर्वात पहिला भाव आपल्याला जर समाजामध्ये जगायचं आहे, वावरायचं आहे, तर सगळ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा आपला मनोभाव असलाच पाहिजे. मग ते काही असो. आज माझ्यासमोर माझा कॅमेरा मला रेकॉर्ड करतोय, त्याच्याप्रती पण मला धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे, कारण कधी तो मला धोका देईल सांगता येत नाही. म्हणून धन्यवाद व्यक्त करणं हे काळाची गरज आहे. म्हणून आपण ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करतोय त्या इन्स्टिट्यूशनचे सर्वेसर्वा जे आपले संस्थाचालक आहे त्यांचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करायलाच पाहिजे. बरोबर ना. बघा, आज जो काळ वेळ या ठिकाणी आलेला आहे तो माझ्याही आयुष्यात कधीच परत येणार नाही आणि तुमच्याही आयुष्यात कधीच परत येणार नाही. म्हणून या काळाला आणि या वेळेला आपण काय करूया, मस्तपैकी सेलिब्रेट करूया. चालेल? चालेल ना. तर जोरदार हात वरते मस्त करा असे आणि छानपैकी टाळ्या वाजून घ्या. फास्ट फास्ट फास्ट. असे छान सुंदर हात आपल्या गालावर लावा आणि आपल्या संपूर्ण शरीरावरून फिरून घ्या आणि आपल्या शरीराला म्हणा धन्यवाद. म्हणा धन्यवाद. कारण आपण जर सुरुवात चांगली केली तर निश्चितच शेवट सुद्धा चांगला होत असतो. बरोबर ना. सगळ्यात महत्त्वाची बाब, माझं सेंटर यवतमाळला आहे आरोग्यानुभूती नावाने. तेथे काउन्सिलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे भविष्यामध्ये जर तुम्हाला अशा काही केसेस आढळल्यात त्या केसेसला तुम्ही या आपल्या आरोग्यानुभूतीच्या सेंटरला पळसवाडी कॅम्प या ठिकाणी भेट देऊ शकता. मला त्याची ॲडव्हर्टाईज नाही करायची आहे, पण आहे म्हणून सांगितलं. आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो योग आणि समुपदेशनाद्वारे मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करणे. बरोबर ना. हाच टॉपिक आहे ना. कारण जी तुम्हाला पत्रिका मिळाली असेल त्या पत्रिकेवर हेच आहे. बरोबर लिहू. तर नंदुरकर शाळेच्या गेटच्या अगदी समोर पळसवाडी कॅम्प या ठिकाणी माझं हे आरोग्यानुभूतीचं सेंटर आहे. सर, योग आणि समुपदेशन या 2 प्रभावी साधनाच्या मदतीने आपण निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगू शकतो. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? काय मत आहे? बरोबर ना. तर माझी अशी एक सगळ्यांना विनंती आहे की 1 मिनिटासाठी आपले जेवढे की मोबाईल्स असतील तेवढे सायलेंट मोडवर टाकून द्या. सायलेंट आहेत? ओके, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, व्यवस्थित खुर्चीवर बसून घ्या. असं काठावर बसा, खुर्चीच्या काठावर बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आपण फक्त आणि फक्त 1-2 मिनिटाची ब्रीदिंग एक्सरसाइज घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रिया आपण शिकत जाणार. कारण हा जो विषय आहे योग आणि समुपदेशन हे फक्त ऐकण्याचा भाग नाही आहे, तर हा कृती करण्याचा सुद्धा भाग आहे. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला कृती पण करायची आहे. तर पाठीचा कणा ताठ, मान सरळ, एक हात पोटावर एक हात छातीवर ठेवा. डोळे अलगद बंद. क्लोज युअर आयज. खोल लांब श्वास घ्या. श्वासासोबत आपली छाती आणि पोट फुगलं पाहिजे. हळूवार श्वास सोडा. पुन्हा एक लांब श्वास घ्या. छाती आणि पोट दोन्ही फुगलं पाहिजे. पुन्हा श्वास सोडा. जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा छाती आणि पोटाचा भाग आतमध्ये गेला पाहिजे. पुन्हा एक खोल आणि लांब श्वास घ्या. डीप इनहेल अँड एक्झेल ही प्रोसेस करायची आपल्याला. खोल लांब श्वास घ्या, हळूवार श्वास घ्या.
आणि हळुवार सोडा. पुन्हा एक लांब श्वास घ्या, पुन्हा हळुवार सोडा. ही प्रक्रिया मोजून 10 वेळा स्वतःच्या मनात करा. कारण या प्रक्रियेच्या माध्यमातून मी बोलतोय, तुम्ही तुमची प्रक्रिया चालू ठेवा. तुमच्या शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड साठलेला आहे तो बाहेर निघेल. तुमचं शरीर स्वस्थ आणि सुदृढ होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजपर्यंत ज्या सेलला, ज्याप्रमाणे घराची भिंत बांधत असताना विटा असतात, त्याचप्रमाणे आपलं शरीर निर्माण होत असताना सेल, हा जो सेल आहे त्या सेलला ऑक्सिजन मिळेल या पद्धतीनं जर आपण रोज दिवसाला कमीत कमी 10 मिनिटं जर डीप इनहेल अँड एक्झेलची प्रोसेस जर केली तर निश्चितच आपला संपूर्ण दिवस शांत आणि निरोगी आणि आरोग्यवर्धक राहील. तर ही प्रक्रिया चालू असतानाच मनात एकच विचार ठेवा की शरीरामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत आहे आणि शरीरात शुद्ध ऑक्सिजन आत प्रवेश करत आहे असा विचार करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे असा विचार करा. शांत होत आहे, अनुभव करा, श्वासाला अनुभव करा. ओके, डोळे उघडा, दोन्ही हात मांडीवर ठेवा. ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरच्या माध्यमातून आपण आपल्या दिवसाची सुरुवात, सकाळची सुरुवात करा. पहिला तर भाव कोणता? धन्यवाद भाव असला पाहिजे. मग त्या प्रभू परमेश्वराच्या प्रती पण असला पाहिजे, त्या पलंगा प्रती पण असला पाहिजे, त्या उशी प्रती पण असला पाहिजे, त्या रजई प्रती पण असला पाहिजे, चटई प्रती पण असला पाहिजे, आणि ज्यांनी हे सगळी उपलब्ध सोयीसुविधा आपल्याला करून दिली त्यांच्या प्रती पण असलं पाहिजे. इवन जो फॅन चालतोय आपल्या घरामध्ये ज्याच्यामुळे आपल्याला छान सुंदर झोप लागते त्याच्या प्रती पण धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरा भाव कोणता? आपली स्वतःच्या शरीर प्रक्रियेमध्ये आपण जे इनहेल अँड एक्झेलची प्रोसेस करतो त्यामध्ये आपल्याला श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं. कमीत कमी 5 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं आणि जास्तीत जास्त 30 मिनटापर्यंत जरी आपण ही एक्सरसाइज केली तर संपूर्ण दिवस सुंदर आणि चांगला जातो आणि चेहऱ्यावर अशी लखलखीत चमक येतो. आलं का लक्षात? त्याच्यासाठी हे करणं गरजेचं असतं. योग आणि समुपदेशन. आता इथे एक प्रॅक्टिकल पण मी घेऊ इच्छितो. दादा तुम्ही या, उभे राहा, दोन्ही हात असे करा. यांनी मी सांगितलेली प्रक्रिया केली नाही आणि ज्यांनी केली त्यांच्यावर पण आपण हाच प्रयोग करणार आहोत. तिथे काय फरक जाणवतो हे बघूया. बरोबर ना? तुम्ही प्रक्रिया नाही केली ना, यांचं सगळं लक्ष माझ्यावर होतं. तर मागे हात करा, असेच लॉक करा आणि ह्या साईडनं असे उभे राहा. याला फक्त पुश करतो मी. मागे सरकते, दिसते ना? इझिली असं केलं बरोबर मागे सरकले. आता राऊत सर येतील प्लीज. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं डीप इनहेल म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीला जर ऑक्सिजन मिळालं. पुन्हा तसेच हात लॉक करा, व्यवस्थित उभे राहा. मी फक्त प्रेशर करणार आहे. आलं का लक्षात? हल्ले सुद्धा नाहीत, म्हणजे हल्ले सुद्धा नाहीत आणि मागे सुद्धा सरकले नाहीत. एवढी एनर्जी लेवल फक्त आणि फक्त ब्रिदिंग प्रोसिजरनं आपल्याला सुद्धा मिळू शकतं. आणि आपले जे सर, थँक्यू, यांच्यासाठी जोरदार टाळ्या दोघांसाठी. माझं लक्ष होतं कोण करताय कोण नाही करत आहे, म्हणून त्या दोघांनाच बरोबर बोलवलं. आलं का लक्षात? म्हणजे लक्षात येतं की आपल्या सेलला जर ऑक्सिजनची मात्रा जर प्रॉपर पद्धतीनं जर मिळाली तर आपली स्टॅबिलिटी राहतं, मानसिक संतुलन टिकून राहतं. नाहीतर काय होतं? डिस्टर्ब होऊन जातं. आता हा जो मोबाईल आहे ह्या काय करतो? वारंवार आपल्याला डिस्टर्ब करत राहतो, पण तरी पण आपण काय करतो? संतुलन साधत राहतो. तर योग आणि समुपदेशनाच्या या 2 प्रभावी साधनांच्या मदतीने आपण निरोगी म्हणजेच काय हो? आता आयुष्याला जर आपल्याला निरोगी पद्धतीने जर जगायचं असेल तर पहिलं काय? धन्यवाद भाव. दुसरं काय? आपल्या शरीरामध्ये जे आपण इनहेल अँड एक्झेलची प्रोसेस करतो म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. आणि तिसरं काय असते निरोगी शरीरासाठी? खा प्या लागेल ना. खाल्लं पेल्लं नाही तर कसं होणार आहे?
होईल का काही? म्हणजे एक माझ्याकडे विद्यार्थिनी आली, सर मी म्हणे विचार करूनच सगळं काही करू शकते म्हणे. काय म्हणाली? विचार करूनच सगळं काही करू शकते म्हणे. मी म्हटलं असं मग? नाही म्हणे तुमचे कुठलेच प्रोडक्ट माझ्या काहीच कामाचे नाही आहेत म्हणे. मग एक काम कर म्हटलं, 4 दिवस उपाशी राहा आणि विचार कर, मी माझं पोट भरलेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे. किती दिवस शक्य आहे? हे शक्य आहे का? नाही ना. नाही म्हणे 4 दिवस कसं काय, म्हणजे 2-3 तासापुरता विचार करू शकत म्हणे मी, किंवा माझं पोट भरलाय, पोट भरलाय, पोट भरलाय. पण त्याच्यानंतर काय? मग त्याच्यानंतर शरीरामध्ये काय टाकत असतो आपण? अन्न टाकत असतो. माझ्या म्हणजे हेल्थची जी व्याख्या आहे माझीवाली ती अशी, कंप्लीट केमिकल रिॲक्शन इज हेल्थ. कंप्लीट केमिकल रिॲक्शन इज हेल्थ, अनकम्प्लीट केमिकल रिॲक्शन इज डिसइज. आता कंप्लीट केमिकल रिॲक्शन्स कुठं होते? आपण जे अन्न खातो ते कुठं जातं? शरीरात जातं. पण कोण पचवतं? जठर पचवतं का लिव्हर पचवतं? लिव्हर पचवतं. आता लिव्हर मध्ये जेव्हा ते अन्न जातं तर लिव्हर मधून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स सिक्रेट होतात आणि त्या अन्नाला काय करतात? पचवतात. विदिन अ सेकंडमध्ये, मायक्रो मिली सेकंडमध्ये जवळपास म्हणजे 1000+ केमिकल त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्या केमिकल प्रोसेसनं आपलं जे अन्नाचं आहे विघटन होतं आणि त्याच्यातून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, ई, के वगैरे सगळे मिनरल्स असो किंवा फायटोन्यूट्रिशन्स असो किंवा अमायनो ॲसिड्स असो, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे सेपरेशन लिव्हर करतं. म्हणजेच काय? अन्न खाल्ल्यानंतर ते प्रॉपर पद्धतीनं पचलं पाहिजे. काय झालं पाहिजे? पचलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर पद्धतीने केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे. जर केमिकल रिॲक्शन प्रॉपर पद्धतीची जर झाली नाही तर माणूस तिथंच बिमार पडायला लागतो. म्हणजेच काय? प्रॉपर पद्धतीनं केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे. याच्यासाठी मग काय करावं लागेल? प्रॉपर पद्धतीचं अन्न सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? घ्यावं लागेल, खावं लागेल. नाहीतर काय होणार? जर चुकीच्या पद्धतीचा जर अन्नाचा इंटेक जर तुम्ही केलात तर निरोगी शरीर तुम्हाला प्राप्त होऊ शकतं का? नाही. म्हणून प्रॉपर पद्धतीचं अन्न पण खाणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपण प्रॉपर पद्धतीचं अन्न खाऊ तेव्हाच आपल्या शरीरामध्ये प्रॉपर पद्धतीचे केमिकल रिॲक्शन्स होतील आणि प्रॉपर पद्धतीची केमिकल रिॲक्शन झाली तर ऑटोमॅटिकली आपण डिसीज मुक्त होऊ. अदरवाईज डिसीजमध्येच असं गुरफटत राहू. जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच वेळेस की आपल्या शरीराचं सेल, जसं ह्या भिंतीची जे सेल आहे ते काय? वीट आहे. त्या विटीच्या आधारावरती भिंत बनलेली आहे, उभी राहिलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्या शरीरातला सगळ्यात मायन्यूट जो पार्ट्स असतो त्याला म्हणतात सेल. आणि एक सेल जवळपास त्याची जी व्हॅलिडिटी असतं कमीत कमी म्हणजे सायन्सच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 90 दिवसापासून 120 दिवस आणि 11 महिन्यात पूर्ण बॉडी, होल बॉडी ट्रान्सफॉर्म होऊन जाते, तुमच्या बदलून जाते. बरोबर मॅडम? निरोगी शरीरासाठी आपल्याला काय करावं लागेल? चांगल्या पद्धतीचं अन्नाचं आपण फूड इनटेक करावं लागेल. आणि आपल्या संपर्कात येणारे जे लोक राहतील त्यांना पण आपल्याला शिकवावं लागेल, सांगावं लागेल. एखाद्या वेळेस त्याच्यावर पूर्ण जवळपास 4 तासाचं व्याख्यान असतं, त्याच्यावर बोलू आपण आहारावर. जेव्हा सर एखाद्या वेळेस आपल्याला संधी देतील तेव्हा बोलता येईल. त्याच्यानंतर आनंदी आणि संतुलित जीवन. आनंदी केव्हा राहू शकतो आपण? जेव्हा आपण चिडचिड करणार नाही तेव्हा आनंदी राहू शकतो. जेव्हा आपण सकाळी सकाळी उठल्याबरोबर धन्यवाद भाव व्यक्त करून जर उठलो आणि तेव्हाचा विचार करा आणि सकाळी सकाळी असा विचार करा, यार आज ना मला कंटाळवाळा वाटून राहिला, ताप आल्यासारखं वाटतंय, असा विचार करा आणि उठा. तुम्हाला दुपारपर्यंत कंटाळवाणा तर वाटेलच आणि दुपारी 2 वाजता तर ताप पण आलेला असेल. कारण विचार काय? विचार म्हणजे द बिगेस्ट. जर कोणता जरी एखादी जर विचार करण्याची जर क्षमता असेल मेंदूची, ती कोणती आहे? एखादा विचार केला आणि त्या विचारावर काम करण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे. काय? मी आज ठरवलं की मला वर्धेला यायचं आहे म्हणून आलो ना. नाही ठरवलं असतं तर नाही येऊ शकलो असतं. पण त्याच्यासाठी मी ठरवलं, आदल्या रात्री ठरवलं, प्लॅनिंग केलं की नाही मला वर्धेला जवळपास 9:30च्या आतमध्ये पोचायचं आहे. बरोबर गेटच्या समोर मी 9:30 हजर होतो. बाकीचे जे छोटे मोठे कामांचं पूर्ण मॅनेजमेंट करता करता मला इतके वाजले. आणखी एक गोष्ट, आता आपण जेव्हा एखाद्या
ठिकाणी मी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, आठवली म्हणून सांगतोय की मी आता इथून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर एक जागा पाहिली. त्या जागेवर लोक निश्चित आणि निवांत पडले होते. त्यांना कुठल्याच गोष्टीची चिंता नव्हती, ना टेन्शन नव्हतं, ना काम करायची इच्छा होती, नाही काहीच होतं. तर जाणू इच्छिता ती जागा कोणती होती? जाणू इच्छिता ना? तर ती होती स्मशानभूमी. तिथच्या व्यक्तींना कुठल्याच पद्धतीचं टेन्शन नव्हतं, चिंता नव्हते, निश्चित पडून होते. अरे आपण जिवंत आहोत म्हणून आपल्याला चिंता आहे, ताण आहे, तणाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जर जिवंत असल्याचे जे लक्षण आहे तर काय करावं लागेल? आपल्याला ताण तणाव चिंतेमध्येच जगावं लागेल आणि पुढे जावं लागेल. तेव्हाच कुठं आपल्याला यशाचा मार्ग मिळत असतो, अदरवाईज मिळत नाही. एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्या हातामध्ये जोर असेल, चांगलं वाटलं तर त्या ठिकाणी बिनधास्त टाळ्या वाजवायचे, टेन्शन घ्यायचं काम नाही, आपलाच विषय आहे. त्यानंतर संतुलित जीवन. आता संतुलित जीवन साधत असताना सगळ्यांचे मन पण आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्यासोबत मन आणि मिळून घ्यावं लागेल. कधी कधी काय वाटतं की अरे यार, तो माझ्यासोबत तुसटपणे वागला, तो वाईट वागला, ते असं वागला. एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये आता आमचे साहेब आहे, संघटने म्हणजे संस्थेचे साहेब आहे, राऊत साहेब आहे. राऊत साहेबांनी 4 लोकांना झापलं. तुम्हाला लक्षात येत नाही का? लवकर यायचं, लवकर कामं करायचे, लवकर डाटा एंट्री करायची आणि माझ्या पुढे आणून ठेवायचं. 4ही लोकांना एका शब्दात त्यांनी सांगितलं. पण काय झालं? 4 पैकी 3 लोकांनी काय केलं? काम केलेत आणि त्यांच्या टेबलवर ठेवून दिले. पण त्यातला एक व्यक्ती असा होता, अरे यांनी मलाच का बरं दाटलं, मलाच का बरं हे असं म्हटलं, मीच म्हणजे कामात कामचुकारपणा करतो का? असं करता करता तो कशामध्ये जाईल? डिप्रेशनमध्ये जाईल. पण हे जे 3 लोक आहे यांनी काय केलं? त्या चॅलेंजला स्वीकारलं, ॲक्सेप्ट केलं. नाही यार, माझी काहीतरी चूक होत आहे, त्याला मी करेक्ट केलं पाहिजे आणि पुढे गेलो पाहिजे. पण जो 4था व्यक्ती होता त्याने काय विचार केला? नाही म्हणजे आज घरून निघता निघता बायकोसोबत भांडण झालं, नाही आल्यावर इथे माझ्यासोबत भांडण करते. एक प्रकारे आलं का लक्षात? म्हणजे बायकोनं भांडण केलं, म्हणजे बायकोनं म्हटलं की तुम्हाला वेंधळेच आहे, तुम्ही समजतच नाही, तुम्हाला डब्बा घेऊन जायला पाहिजे, कालचा टिफिन आणला होता पण डब्बा काढलाच नाही. अरे हो, अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याच्या लक्षात यायला लागतात. मग अशा कंडिशनमध्ये हे झापल्याचा जे परिणाम झाला, तो व्यक्ती 4था व्यक्ती डिप्रेसिव्ह कंडिशनमध्ये सुद्धा गेला. पण हे 3 लोक आनंदाने दुसऱ्या दिवशी बरोबर टायमिंगवर आले, डाटा एंट्री केली, व्यवस्थित साहेबाच्या टेबलवर ठेवलं, खुश झाले. पण हा व्यक्ती डिप्रेशनमध्येच चालला. असे काही व्यक्ती तुम्हाला म्हणजे समाजामधले हेरावे लागतील आणि त्या व्यक्तींना मार्गदर्शन करावं लागेल की बाबा काय झालं सांगा, चर्चा करा. अशा लोकांना बोलतं करता आलं पाहिजे. अशा कंडिशनलाच आपण काय म्हणतो? समुपदेशन म्हणतो. काय म्हणतो? समुपदेशन. म्हणजे समुपदेशन करता पण आलं पाहिजे आणि ते व्यक्ती ओळखता पण आले पाहिजे. काही काही ठिकाणी आपण बघतोय की काही लोक असे असतात की आपल्याच विचारात मग्न असतात, आपल्याच विचारात स्वमग्न असतात, दुसऱ्यांचं काय चालू आहे याच्याशी त्यांचं काहीही घेणं देणं नसतं. मग अशाही व्यक्तींना ओळखण्यासाठी तुमच्याकडे एक लिस्ट दिलेली आहे की त्याला काय होतंय, म्हणजे म्हणजे बोलतोय, नाही बोलत, लोकांसोबत मिसळतोय, एखाद्या फॅमिली फंक्शनला जातो किंवा नाही जात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीची एक चार्ट लिस्ट आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे एक म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातून वृद्धांची चेकलिस्ट असेल. त्या चेकलिस्टमध्ये प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना टिक करायचं आहे. मग त्या टिक करता करता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नाही, हा व्यक्ती डिप्रेसिव्ह कंडिशनमध्ये आहे, हा व्यक्ती ॲक्टिव्ह आहे, या व्यक्तीला आपण एखाद्या कार्यप्रणालीशी आपण जर जोडून घेतलं तर हा चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, असं आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट सर, आता मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? आता मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तिथं व्याख्या लिहिलीच आहे. मन, भावना आणि वर्तन यांचा समतोल म्हणजे मानसिक स्वास्थ्य. आता मन काय? आपण तर त्याला शोधू शकत नाही, पण विचाराच्या माध्यमातून जे विचाराच्या पातळीवर आपण विचार करतो त्याला आपण एक प्रकारे मन म्हणू शकतो. कारण मनाला शरीरात कोणत्या ठिकाणी त्याचं जागा आहे किंवा त्याची पोझिशन आहे, लोकेशन आहे, आपल्याला कोणालाच माहित नाही, बरोबर? तर मन हा आपल्या बुद्धिमत्तेचा, विचारांचा एक पार्ट आहे. जसं मला इथे यायचं आहे असं माझं मन केलं, विचार केला, म्हणून मी इथपर्यंत आलो. मग मनाला प्रवृत्त करण्यासाठी कोण आहे जबाबदार? विचारच आहेत, एवढं लक्षात. त्यानंतर काय? भावना.
माझ्या भावना कशा आहेत, सकाळी उठल्याबरोबर धन्यवाद भाव करून व्यक्त करून आपण झोपा. रात्री जेव्हा झोपतो आपण तेव्हा ताणतणाव बाजूला सारून खोल लांब श्वास घेऊन सोडा आणि त्याच्यानंतर हे प्रभू परमेश्वरा, मला आजचा संपूर्ण दिवस तू दाखवला, त्या दिवसाबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत जेही लोक काम करतात त्या प्रत्येकाप्रती धन्यवाद. त्यांच्याकडून जर चुकीनं काही चुका जर झाल्या असतील तर त्यांना पण माफ करून टाक आणि मला पण माफ कर. असं माफीचा एक शब्द म्हणून जर आपण जर रात्रीला निवांतपणे जर झोपलं तर निदान आपल्या दुसऱ्या दिवसचा जो दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने उजाडेल. म्हणजे आपल्या भावना, आपण भावनेचं केंद्र काय म्हणतो, हार्ट म्हणतो. काय म्हणतो, हार्ट म्हणतो. तर पण त्या हार्टला सुद्धा आपल्याला हे म्हणायला पाहिजे, धन्यवाद, तुझ्यामुळे आज मी दिवसभर जगू शकलो. जवळपास म्हणजे मानसशास्त्रज्ञांच्या मते 70,000 प्लस विचार आपल्या डोक्यात येतात दिवसभराचे, येतात ना. तर त्या सगळ्या विचारांना मन काय करत असतं, कंट्रोल करत असतं एक प्रकारे. मग त्याला मनाला पण ताबा मिळवण्यासाठी आपल्याजवळ एक विचार प्रणाली नावाची यंत्रणा असते. त्याला आपण रोज 10 मिनटं मेडिटेशन करून, 10 मिनटं योगा करून, ब्रिदिंग एक्सरसाइज करून आपण त्याला जागा राहू शकतो. भावनेमध्ये वेगवेगळ्या भावना असतात. त्याच्यामध्ये राग आहे, लोभ आहे, क्रोध आहे, आश्चर्य आहे. आता आश्चर्य म्हणजे काय, एखादी गोष्ट घडली आणि तिने एकदम डोळे विस्फारले, बापरे किती मोठा ताजमहल आजपर्यंत मी बघितलाच नव्हता, म्हणजे त्याचे डोळे विस्फारले असतात. तसं एखादा भीतीचा प्रसंग असतो, तो भीतो नाही, म्हणजे एकदम लक्षात येतं त्याच्यावाल्या का नाही इथं हे. आणि एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती, एखादा नातू किंवा एखादा व्यक्तीसोबत भांडताना, तुला समजत नाही का, म्हणजे बघा त्याचे जेव्हा तो बोलतो तेव्हा काय होईल, त्याच्या श्वासाची गती, प्रश्वासाची गती पण वाढेल. सोबतच त्याचं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ते सुद्धा ॲक्टिवेट होईल. या सगळ्या गोष्टी ॲक्टिवेट होतात विदिन अ सेकंदमध्ये. सोबतच त्याचा घाम पण वाढतो, सगळ्या गोष्टी वाढतात. आणि जेव्हा माणूस ओरडतो, चिल्लावतो, भांडतो तेव्हा त्याचा गळा सुकतो. काय होतं, तेव्हा त्याचा गळा सुकतो. त्याच्यासोबतच आणखी जर भावनेचा विचार केला, प्रेम भाव पण आहे, त्याच्यानंतर करुण रस पण आहे. आता करुण म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला एखादं दुःख होतं तेव्हा रडता, नाही ना माझ्या सूनबाईनं मला आज धक्के मारून घराच्या बाहेर काढलं, संध्याकाळी जेवायला सुद्धा दिलं नाही, साहेब काय सांगू तुम्हाला. हो साहेब, म्हणजे पोरगा तर पोरगा आणि आता ही आलेली सून ही पण मला दरवाज्यातून बाहेर काढते. साहेब तुम्ही समजून सांगा ना हो. म्हणजे अशा पद्धतीनं तो व्यक्ती जेव्हा तुमच्या जवळ व्यक्त होतो तेव्हा तुम्ही त्याला धीर द्या, आधार द्या. काय करा, धीर द्या, आधार द्या. तेव्हाच कुठं तुम्ही काय करू शकाल, त्याच्या भावनांना नियंत्रित करू शकाल. भावनांसोबत खेळता आलं पाहिजे तुम्हाला. आलं का लक्षात. हास्य पण असते, हसायला पण पाहिजे. माणसं हसत नाहीत बरेचसे लोक, म्हणजे कुत्सित हसतात, म्हणजे मनातल्या मनात असतात. चला याला याचं चुकू दे म्हणते, कुठं चुकत याला असं पकडतो म्हणते, वेगवेगळ्या पद्धतीनं. त्या दिवशी गोष्ट आहे, जाऊ दे असं ते नाही सांगत, कारण गोष्टीत भरपूर वेळ निघून जातो. त्यानंतर वर्तन. वर्तन म्हणजे माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे, एक चांगलं असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलो, आज सकाळचीच गोष्ट सांगतोय, येता मी केळी खाल्लेत. काय खाल्लेत, 4 केळी खाल्लेत येता सांगावं लागेल ना, जेवढे खाल्ले तेवढे सांगावं लागेल. तर 4 केळी खाल्ले आणि 4 केळीपैकी जे सालं होते 2 ते काय केले, मी धरले आणि खिडकीतून फेकून दिले गाडीच्या. आमचे जे विनोदजी होते ते काय म्हणे, चुकीचं झालं म्हणे सर म्हणे. मग माझं वर्तन चुकलं का बरोबर होतं, चुकलं ना. तर मी पटकन माझी म्हणजे हात असा काचातून बाहेर काढला. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे फेकणार आहेत, त्यांनी काय सांगितलं, नाही ठेवले. आताही माझ्या गाडीच्या समोरचं जे दरवाजा आहे, दरवाजा ठिकाणी 4ही केळ्याचे 4ही सालपटं तुम्हाला भेटून जाईल. आलं का लक्षात. म्हणजे वेळेवर आपलं वर्तन कसं असायला पाहिजे, सांगितलं, लक्षात येतं हे आपली चूक होत आहे, तर ती चूक सुद्धा आपल्याला दुरुस्त करता आली पाहिजे. नाहीतर कसं आहे, एक चूक घडली, एक वर्तन चांगलं आणि एक वर्तन वाईट, सगळे मग कसं होईल, लोक आपल्याला म्हणून की अरे यार
हा माणूस म्हणजे व्यसनमुक्तीचे धडे देतो, स्वतःच काय करतोय, पानटेल्यावर जाऊन खर्रा खातोय, दारूच्या भट्टीवर जाऊन दारू पितोय, तर खरंच माझं ऐकणार आहे का कोणी? मग माझं वर्तन कसं असायला पाहिजे? त्याच पद्धतीचं असायला पाहिजे. जर मी आप्पाजीला सांगतोय, काकांना सांगतोय की काका तुम्ही ना खर्रा तंबाखू खाऊ नका, एखाद्या वेळेस मग तिकडे काकाजीचं तोंड आणि आपण इकडे, ओ साहेब तुम्हीच तर खाऊन राहिले, मला काय शिकवता? होईल ना असं? तर कृपया आपण जर फील्डवर जर जात असू तर निदान आपण व्यसनमुक्त असलं पाहिजे असं मला वाटतं. जर आपण स्वतः व्यसनमुक्त असू तर निदान आपण आपल्या लोकांना सांगू शकू की नाही हे खाणं बरोबर नाही. नाहीतर मी खात असेल आणि मी जर त्याला सांगतोय की बाबा हे खाणं चुकीचं आहे, तर तो काय म्हणेल, पहिले स्वतः सुधार आणि मग दुसऱ्याला सुधरो. बरोबर ना? तर मग ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा फील्डवर असतो तेव्हा आपलं वर्तनही सुद्धा कसं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून समोरच्या व्यक्तीने आदर्श घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? आदर्श घेतला पाहिजे. नाही हा माणूस चालतं म्हणजे समजा याने चॉकलेट जरी खाल्ली तर चॉकलेटचा रॅपर रस्त्यावर फेकत नाही, तो खिशात ठेवते आणि जेव्हा त्याला डस्टबिन मिळतो त्या खिशातला रॅपर काढून डस्टबिनमध्ये टाकते. हे सुद्धा त्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा कार्यस्थळावर जातो त्या कार्यस्थळावर गेल्यानंतर आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे. म्हणजे लोकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. जर बाप खोटा बोलत असेल तर पोरगा नक्कीच खोटं बोलते, एवढं लक्षात ठेवायचं. कारण बापाचं वर्तन कोणं पाहिलं? पोरानं पाहिलं. मग दरवाजात समजा एखादा व्यक्ती आला आणि पोरगा काय म्हणते, बाबा घरीच नाही. म्हणजे बाबाला तो व्यक्ती 1,00,000 रुपये देणार होता. काय देणार होता? 1,00,000 रुपये देणार होता. आणि पोरानं असं सांगितलं बाबा घरीच नाही. पोरगा घरात आला आणि बापानं बदलणं पोराले सुरू केलं. अरे तुला माहित होतं ना मी घरातच बाबा, कालच तर तुम्ही म्हणे तो माणूस कोणताही आला तर त्याला सांगायचं का बाबा घरात नाही म्हणून, मी तेच तर केलं. मग तो काय कट्टर होऊन जाते. नाही आता कोणी अशा कंडिशनमध्ये तर मी दरवाजाच खोलणार नाही, असे पण निर्णय घेतात पोरं. आलं का लक्षात? म्हणून वर्तन चांगलं पाहिजे. मुलं खोटं कुठून बोलायला लागतात? घरामधूनच बोलायला लागतात, एवढं लक्षात ठेवा. संकटाचा सकारात्मक सामना करण्याची क्षमता आणि स्वतःशी आणि समाजाशी सुसंवाद साधणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. सोबतच मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही जेवण करताय आणि जेवण करता करता बोलताय, अरे यार कसं सडलं जेवण बनवलं ना, त्याच्यात मीठ आहे ना, तिखट आहे ना, तेल आहे. काय लागणार आहे शरीराला? काहीच लागू शकणार नाही. म्हणजे मानसिक आरोग्य इतकंच शारीरिक आरोग्य. पण शारीरिक आरोग्य कशामुळे मिळते? खाण्यापिण्यामुळे मिळते. जर मला राग आला आणि रागाच्या भरात जर मी 4, 5, 6 समोसे जर खाल्ले तर खरंच माझ्या शरीराला लागेल का? होते नाही लागणार. म्हणून रागाच्या भरात घेतलेला निर्णय सुद्धा चुकीचा ठरतो. म्हणून शांत होऊन निर्णय घ्यायला पाहिजे. सकारात्मक निरोगी मन म्हणजे निरोगी जीवन. आज निरोगी मन म्हणजे माझ्या मनामध्ये कोणाच्या बद्दल वाईट जर विचार नसेल तर खरंच माझ्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार येणार आहे का? नाही येणार. पण मी मुळातच वाईट विचाराचा आहोत तर निश्चितच वाईट विचार येतील. म्हणून आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे महत्त्व आहे का नाही? आहे ना? सांभाळत सगळ्या गोष्टी करायच्या आहे. बायकोला पण सांभाळायचं आहे, मुलाला पण सांभाळायचं आहे, स्वतःला पण सांभाळायचं आहे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीसोबत जेव्हा आपण बोलतो, वर्तन करतो त्यांना पण आपल्याला योग्य पद्धतीनं सांभाळायचं आहे, सांभाळून घ्यायचं आहे. योग शरीर, मन आणि आत्म्याचा अभ्यास म्हणजे योग. काय इथे काय म्हटलं? शरीर, मन आणि आत्म्याचा अभ्यास. आता आत्मा पण कोण बघितला नाही, बघितला का? पण हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ह्या जीवनामध्ये आपण असं कार्य करा की आपण गेल्यानंतरही म्हणजे कित्येक पिढ्यापर्यंत आपल्याला आठवणीत ठेवलं पाहिजे. नाहीतर काही लोक असे असतात की जसं आता मध्यंतरी डाकू फुलनदेवी नाव ऐकलंय तुम्ही? तिचं कादंबरी वाचली आहे. ती खासदार होती, बरोबर आहे? तर ती खासदार होती, परंतु तिचं जे आयुष्य जर बघितलं लहानपणापासूनचं तर ते डाकू नंतर जवळपास तिच्यावर बऱ्याचशा लोकांनी अत्याचार केल्यानंतर त्या अत्याचाराच्या
साठी तिनं एका दिवशी जवळपास 15 ते 20 लोकांना ॲट ए टाइम खतम करून टाकलं, बरोबर. आणि जेव्हा ती खासदार झाली आणि खासदाराच्या नंतर फक्त एकच टर्म ती जिंकली, त्याच्यानंतर जिंकली सुद्धा नाही, कारण लोकांनी दहशतीच्या भरोशावर एक वेळा तिला जिंकून दिलं, नेक्स्ट टाइमला नाही दिलं. एक अलाराम होता, रोज 10:30 वाजताचा माझा जो अलाराम असतो तो असतो पाणी पिण्याचा. तर 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ. थँक्यू. योग कर्मसु कौशलम. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ या ठिकाणी एक्स क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होतो आणि आता छोटं मोठं काम आरोग्यानुभूती ह्या केंद्रावर करतो. पळसवाडी या ठिकाणी माझं सेंटर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही वाटलं भविष्यातल्या छोट्या मोठ्या मदत तर तुम्ही माझ्याकडून मदत घेऊ शकता, काउन्सिलिंगची घेऊ शकता, डाएटच्या संदर्भात घेऊ शकता. आणि कोणाला कुठल्याही पद्धतीची समस्या असेल शारीरिक मानसिक वगैरे तर त्याला आपण सॉल्व्ह करण्यासाठी 100% हेल्प करतो, मदत करतो. तुमच्याकडून अवाजवी शुल्क घेतलं जाणार नाही. कमीत कमी एक वेळा तरी आपण फीस घेत असतो, ती म्हणजे 500 रुपये असते. ठीक आहे, धन्यवाद. जातं. माझा नंबर वाटला असतो नोट डाऊन करा, 9371893219 हा. आणि माझं यूट्यूबला चॅनल पण आहे डॉक्टर गणेश सव्वालाखे नावाने. हा व्हिडिओ तिथं अपलोड होऊन जाईल. तुम्ही माझ्या चॅनलला या, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हे सगळे विचार पोहोचवण्यासाठी मदत करा. आणि एवढंच बोलून माझ्या लांबलेल्या विचारांना इथेच पूर्णविराम देतोय. मी डॉक्टर गणेश सव्वालाखे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. धन्यवाद. इथेच थांबतोय.